हवं तेव्हा त्याच्यावरनं उतरता आलं पाहिजे, लगाम आपल्या हाती असला पाहिजे. तर हे काय आहे असं आपण थोडंसं आज बघूया. आपण सगळेजण एआय वापरतो, त्यामुळे मी एकटी काहीतरी सांगणार आहे असं नाही. हे आपण एकमेकांचा काय म्हणायचं अनुभव थोडासा वाटून घेऊ 20 मिनिटात जेवढा शक्य तेवढं. एआय ची खूप टूल्स आहेत आणि आपण सगळेजण ती भरपूर टूल्स वापरतो. म्हणजे अगदी आता असं म्हटलं जातं की जर एखादा माणूस काही एक चांगली कमर्शियल ऍक्टिव्हिटी करत असेल तर तो दिवसाकाठी किती एआय टूल्स वापरतो अशी तुमची कल्पना आहे? काहीतरी आकडा सांगा. 2, 5, 10, 50, 100. सो एक आकडा सांगा काहीतरी की जो एक कमर्शियल ऍक्टिव्हिटी करणारा माणूस की साधारणपणे दिवसाकाठी किती एआय टूल्स वापरत असेल? ओके. आणि 5, 10, 15
नमस्कार. सर्वप्रथम खूप धन्यवाद, कारण अशी एक परिषद होणं, असा एक संमेलन होणं आणि सकाळपासून खूप छान सगळे विषय मांडले जात आहेत आणि त्याच्याविषयी बोललं जात आहे. मी मूळची पत्रकार आहे, पण आता हार्डकोर जर्नलिझममध्ये मी नाही. मी आता माणूस आणि तंत्रज्ञान याचा परस्पर संबंध काय असतो, कसा असतो याच्यावरची अभ्यासक म्हणून काम करते गेली जवळपास 10हून अधिक वर्ष. आपण AI विषयी विदुलाताईंनी बरंच एक्सप्लेन केलेलं आहे, त्यालाच थोडंसं पुढे नेते. जेव्हा आपण म्हणतो की AIचे परिणाम किंवा सुरक्षितता, तर जर्नलिझममध्ये किंवा ॲज अ जर्नलिस्ट माझ्यासमोरचा सगळ्यात मोठा किंवा माणूस आणि तंत्रज्ञान यांच्यातल्या परस्पर संबंधांची अभ्यासक म्हणून माझ्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो सर्क्युलर जर्नलिझमचा. सर्क्युलर जर्नलिझम म्हणजे अशी एक यंत्रणा की जिथे खोटी बातमी, खोटी न्यूज, ट्विस्टेड न्यूज, हाफ ट्रूथ ची क्वालिटी असणारी न्यूज सर्क्युलेट होत जाते आणि ती एका पॉइंटला येऊन खरी आहे असं वाटायला सुरुवात होते. त्याला म्हटलं जातं सर्क्युलर जर्नलिझम. आपण आता सर्क्युलर जर्नलिझमच्या काळात राहतो आहोत आणि त्याला AIमुळे एक मोठा बूस्ट मिळालेला आहे. जसं विदुलाताई म्हणाली की व्हेरिफिकेशन करण्याची यंत्रणा नाहीये, स्ट्रॉंग यंत्रणा नाही असं नाही, ती स्ट्रॉंग नाहीये, ती वापरायची कशी हे माहिती नाहीये. त्याच्यामुळे आपल्यापर्यंत येणारी प्रत्येक बातमी, प्रत्येक इमेज, प्रत्येक व्हिडिओ हा व्हेरीफाय होऊ शकतो का, तर नाही होऊ शकत. आणि मग त्याच्यामुळे कालांतराने तो व्हिडिओ, तो फोटो खरा आहे असं वाटलं जाऊ शकतं. ह्याची अनेक उदाहरणं गेल्या 70-80 वर्षात आणि गेल्या 25 वर्षातली देता येऊ शकतात की जिथे एक खोटी बातमी, एक खोटी इन्फॉर्मेशन ही सातत्याने पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या सोर्सेसमधून सांगितली गेली आणि कालांतराने अतिशय ऑथेंटिक सोर्सेसमध्ये, अतिशय ऑथेंटिक लेखकांकडून, अतिशय महत्वाच्या मॅगझिन्समधनं किंवा वृत्तपत्रांमधून किंवा चॅनल्समधून छापली, सांगितली गेली ॲज अ ऑथेंटिक इन्फॉर्मेशन की जी ऍक्च्युली ऑथेंटिक नाहीये. पण ती सर्क्युलर जर्नलिझम किंवा सर्क्युलर इन्फॉर्मेशनच्या फॉर्मॅटमध्ये अडकल्यामुळे ती माहिती आपल्याला खरी वाटण्याची शक्यता असते आणि हे AIमुळे सहज आज शक्य आहे. आपण डीपफेक बघतो, आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज बघतो आहोत की ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ट्विस्ट करणं, इन्फॉर्मेशन मॉडिफाय करणं, इन्फॉर्मेशन जवळपास सत्याच्या जवळ घेऊन जाणं हे ॲब्सोल्युटली शक्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते एक आपल्या समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. दुसरं मला एक मोठं चॅलेंज जे दिसतं ते म्हणजे स्पीड आणि अॅक्युरेसीचा आत्ता खूप मोठा कॉन्फ्लिक्ट आहे आणि तो राहणार, रादर तो वाढत जाणार. कारण जसं विदुलाताई म्हणली की AI टूल्स आपल्या हातात आहेत, सो स्पीड आपण कॅच करू शकतो, पण त्याला अॅक्युरेसीचा स्पीड जर नाही देता आला तर तो इम्बॅलन्स होणार आणि पुढे जाऊन विविध प्रकारची इन्फॉर्मेशनच्या बद्दलची ब्लंडर्स ही आपल्याला दिसू शकतात. कारण स्पीड मिळवणं सोपं असतं, अॅक्युरेसी मिळवणं अवघड असतं. कारण अॅक्युरेसी मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते, अॅक्युरेसी मिळवण्यासाठी फॅक्ट्स पर्यंत पोहोचण्यासाठीच्या यंत्रणा राबवाव्या लागतात. पण बरेचदा स्पीडमध्ये आपण अडकण्याची शक्यता असते. मगासच्या सेशनमध्ये पण खूप सुंदर पद्धतीने टीव्ही चॅनल्सच्या स्पीडचं एक्सप्लेनेशन झालं आणि मला असं वाटतं की तोच हा मुद्दा आहे की स्पीड आणि अॅक्युरेसी याच्यातला जो कॉन्फ्लिक्ट आहे तो ह्याच्या पुढच्या काळात विथ AI टूल्स आपल्याला जर नीट समजला नाही तर तो इम्बॅलन्स होण्याची खूप दाट शक्यता ही दिसते. तिसरं मोठं आव्हान जे मला दिसतं ते अल्गोरिदम्सच्या अब्यूजचं. आता अल्गोरिदम म्हणजे काय हे मला वाटतं इथे सगळ्यांना माहिती आहे, ते काही वेगळं एक्सप्लेन करून सांगण्याची गरज नाही. जेव्हा मी अल्गोरिदम अब्यूज म्हणते तेव्हा इन्फॉर्मेशन ही वेपनाइज्ड होताना आज आपण बघतो आहोत. म्हणजे विशिष्ट पद्धतीने एखादा मला गोष्ट पोचवायची असेल तर त्याच्यासाठी मला इन्फॉर्मेशन ॲज अ वेपन वापरता येतं हे आता आपण बघतोय. आणि मला वाटतं ह्याचा सगळ्यात मोठा पहिला पुरावा ही 2014ची ट्रम्पची इलेक्शन होती, ज्याच्यामध्ये केम्ब्रिज अनालिटिका ही जी केस झाली त्याच्यामध्ये हे इन्फॉर्मेशनचं टूल ॲज अ वेपनाइज्ड एक सिस्टीम म्हणून वापरलं गेलं आणि तिथे हे खूप एव्हिडंट झालं की तुम्ही अल्गोरिदम्स अब्यूज करू शकता, अल्गोरिदम्स तुम्ही मॅनिप्युलेट करू शकता
आणि आता तर आपण हे सोशल मीडियावरती आणि इतरत्र सगळीकडे बघतो की क्लिक्स मिळवण्यासाठी कशा पद्धतीने अल्गोरिदम्सचा अब्यूज हा कॉन्स्टंट केला जातो आणि ते एक नॉर्मलाइज्ड होणं की हा आता क्लिक्स मिळवण्यासाठी असं करावंच लागतं, यु नो, हे इट्स अ बिझनेस, यू हॅव टू डू इट. हे जे नॉर्मलायझेशन आहे, हे नॉर्मलायझेशन सुद्धा इज अ बिग थ्रेट असं मला कायम वाटतं. कारण ह्या गोष्टी जितक्या नॉर्मलाइज होत जातील तितकं आपण त्याच्याकडे बघण्याची जी संवेदनशीलता आहे, जो एक अवेअरनेस आहे, जो एक की नाही हे दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल, हा जो एक अप्रोच आहे, हा अप्रोच आपल्याकडनं निघून जाणार. बिकॉज आपण ते नॉर्मलाइज केलं की ते ऍक्सेप्टन्सच्या लेवलला येतं. आणि एकदा हा बिझनेस आहे आणि हे करावं लागतं, हे आपण ऍक्सेप्ट केलं की पुढचे सगळे चर्चा, मुद्दे, विषय, मार्ग, सगळ्या गोष्टी ह्या बंद होतात. त्यामुळे ते एक मला असं वाटतं की एआयच्या संदर्भात अजून एक मोठा धोका किंवा अजून एक मोठं चॅलेंज म्हणू शकतो आपण असं आहे. मगाशी स्लो जर्नालिझम बद्दल खूप छान चर्चा झाली. मला असं वाटतं की स्लो जर्नालिझम नंतर जेव्हा इलेक्ट्रॉनिक जर्नालिझम आलं तेव्हा फास्ट जर्नालिझम आलं आणि आता जे आहे ते सुपर फास्ट जर्नालिझम आहे. आणि त्याच्यामध्ये मोडतोडी या होणार कदाचित, त्या प्रोसेसचा कदाचित अविभाज्य भाग आहेत. ते वर्तुळ पूर्ण व्हावं लागेल कदाचित. आणि एआयमुळे त्या मोडतोडी जास्ती होतील का, तर मला असं वाटतं की विदुलाताई जे म्हणाली की आपण जर तो बॅलन्स साधू शकलो नाही आणि आपण जर वाईजली त्याच्याकडे बघू शकलो नाही तर त्या मोडतोडी होणार. त्या रोखता येणं आता तरी खूप अवघड वाटतं. कारण ज्या पद्धतीचा कंटेंट कन्झ्युम केला जातो, ज्या पद्धतीच्या कंटेंटला क्लिक्स मिळतात, ज्या पद्धतीच्या कंटेंट साठी सर्च होतात, म्हणजे त्याच्यावरती मी एक आर्टिकल पण लिहिलं होतं की जेव्हा हैदराबादची रेप केस झाली होती तेव्हा भारतामधून विविध प्रकारच्या पॉर्न साईट्सवरती त्या इन्सिडेंट्सचा लाईव्ह फुटेज मिळतंय का ह्याचा सर्च झाला होता प्रचंड मोठ्या प्रमाणावर. सो ह्या मोडतोडी होणार आहेत आणि ह्या गोष्टी घडणार आहेत. सो आपण आपल्या एंडला ऍज अ जर्नलिस्ट आपण काय करू शकतो, आपण कशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रोसेसेसकडे, एआयकडे, त्याच्या बॅलन्स्ड वापराकडे बघू शकतो, हे चॅलेंजेस मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या समोरचे आत्ताचे सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामध्ये सर्क्युलर जर्नालिझम होतं, त्याच्यामध्ये अल्गोरिदम्सचं मॅनिप्युलेशन होतं, त्याच्यामध्ये आपल्याला अनेकदा मी मगाशी म्हणलं तसं की स्पीड आणि अॅक्युरेसी ह्याचा कॉन्फ्लिक्ट आपल्याला दिसतो. आणि हे सगळं टाळणं शक्य आहे का, तर हो शक्य आहे, पण ते इतकं सोपं पण नाहीये. कारण आपण एका वेगळ्या अर्थाने ते अल्गोरिदम्स आता त्या पद्धतीचे सेट झालेले आहेत. म्हणजे युट्यूबवरती जर तुम्ही गेलात तर काही गोष्टी ह्या इतक्या स्पष्ट आता दिसू लागल्यात की युट्यूबचं जे पोस्टर असतं त्याचं तुम्ही पिवळ्या रंगाचं केलं, त्याच्यावरचे शब्द, तर तुमची इमिजिएटली जी व्ह्यू मिळण्याची जी हे आहे ती वाढते. तेच जर लेटर्स तुम्ही येल्लोच्या ऐवजी ग्रीनमध्ये लिहिलेले असतील तर ती डाऊन होते. हे इतके अल्गोरिदम्स आता सेट होता आहेत. हेच शब्दांच्या बाबतीत आहेत की अमुक एक शब्द वापरले की लगेच तुम्हाला तिथे जी एंगेजमेंट आहे ती तुमची इम्प्रूव्ह होते. तेच तुम्ही नॉर्मलाइज दुसऱ्या पद्धतीने काही केलं की ती एंगेजमेंट व्हॅल्यू तुमची डाऊन होते. सो एंगेजमेंट इकॉनॉमीचा जर्नालिझम भाग असणं ही माझ्या दृष्टीने अत्यंत गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. सकाळी सुप्रियाताई बोलताना हे म्हणाल्या की पॉलिसीच्या संदर्भात काय विचार कसा केला पाहिजे आणि काय करता येईल. सो मी आजच्या ह्या माझ्या सगळ्या विवेचनामध्ये तो मुद्दा मांडणारच होते, पण एव्हितेवी त्यांनी तो मांडला, त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की आणखीन स्ट्रॉंगली त्याच्याविषयी बोललं गेलं पाहिजे. सो काही गोष्टी ह्या पॉलिसीमध्ये आल्या ना तर ह्या सगळ्याला आळा नाही म्हणणार मी, पण त्याला एक दिशा देणं आणि एंड ग्राहक जो आहे, एंड कन्झ्युमर जो आहे, जो वाचक आहे किंवा प्रेक्षक आहे, श्रोता आहे, त्याला अवेअर करणं ही प्रोसेस खूप सोपी होईल. उदाहरणार्थ काय की लेबलिंग. जर एआय जनरेटेड बातमी असेल तर त्याला लेबल आलंच पाहिजे की दिस इज एआय जनरेटेड. जर फोटो एआय जनरेटेड आहे, व्हिडिओ एआय जनरेटेड आहे, तर तिथे ते लेबल आलं पाहिजे की दिस इज एआय जनरेटेड व्हिडिओ और दिस इज एआय जनरेटेड फोटो.
किंवा व्हेरिफिकेशनचा टॅग आला पाहिजे, की एखादी बातमी आहे तर तिथे तो टॅग आला की दिस इज अ व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन. तर मला ऍज अ वाचक ग्राहक म्हणून हा कॉन्फिडन्स असतो की मी जे काही वाचते आहे ते व्हेरीफाईड आहे, ते कोणीतरी त्याच्यातले सगळे फॅक्ट्स चेक केलेले आहेत आणि मी ह्या इन्फॉर्मेशनवरती ट्रस्ट करू शकते, विश्वास ठेवू शकते. सो असे जे लेबलिंग आहे ना, हे लेबलिंग जर ह्याच्या पुढे इन्फॉर्मेशनला झालं तर मला हे ठरवता येईल की ओके हे एआय जनरेटेड आहे, मी विश्वास ठेवायचा की नाही हा माझा कॉल आहे, किंवा ही इमेज एआय जनरेटेड आहे, ही ऍक्सेप्ट करायची की नाही ऍज अ युजर इज माय कॉल. पण आय एम इन्फॉर्म्ड टू टेक द चॉईस. मी इन्फॉर्म्ड आहे की हे एआय जनरेटेड आहे किंवा ही बातमी किंवा ही इन्फॉर्मेशन, हा लेख हा व्हेरीफाईड आहे. इतपत तरी इन्फॉर्मेशन ही ग्राहकाला जर असेल ना तर ग्राहकाच्या एंडला बऱ्याच गोष्टी खूप सोप्या होतील आणि केऑस खूप कमी होईल. किंवा दुसरं एक अजून सोप्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत त्या म्हणजे तुम्ही आम्ही अनेकदा जेव्हा वर्कशॉप्स करतो किंवा ह्या गोष्टी करतो तेव्हा आम्ही हे सांगतो की तुम्ही जर एआय वापरून एखादं पीपीटी बनवताय किंवा एखादी इमेज तयार करताय, तुम्ही वॉटरमार्क पण ते करू शकता. म्हणजे दरवेळेला इन्स्टिट्यूशनलाइज्ड लेबलिंग समजा पॉसिबल नसेल, तशा पॉलिसीज झालेल्या नसतील, तर हे आपण प्रोएक्टिव्हली पण करू शकतो ऍज अ रिस्पॉन्सिबिलिटी की दिस इज अ एआय जनरेटेड थिंग, सो यू जस्ट लेबल